कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर महायुतीतील सत्ता समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे। शिंदे सेनेने 53 तर भाजपने 50 जागा जिंकल्या असल्या तरी आमचा स्ट्राईक रेट अधिक असल्याचा दावा भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केला जातोय। महापालिका निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांनी युती म्हणून लढवल्या होत्या। भाजपने एकूण 54 जागा लढवत त्यापैकी 50 जागांवर विजय मिळवला। त्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट तब्बल 92.6% इतका राहिला आहे। दुसरीकडे शिंदे सेनेने 65 जागा लढवत 53 जागा जिंकल्या। मात्र टक्केवारीचा विचार केला तर त्यांचा स्ट्राईक रेट 81.5% इतकाच राहिला आहे। म्हणजेच संख्याबळ अधिक असले तरी जिंकण्याच्या प्रमाणात भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आहे। युतीतील जागा वाटपात शिंदे सेनेच्या तुलनेत भाजपच्या वाट्याला 11 जागा कमी आल्या होत्या। तरीही योग्य उमेदवारांची निवड, प्रचारासाठी संसाधनांचा प्रभावी वापर आणि मतदारांशी थेट संपर्क यामुळे भाजपला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाल्याची भावना भाजपचे स्थानिक नेते व्यक्त करतायत। महायुती म्हणून पुढील वाटचाल करताना केवळ संख्याबळ नव्हे तर स्ट्राईक रेट सारख्या बाबींचाही गांभीर्याने विचार केला जावा अशी मागणी भाजपकडून होत आहे। त्यामुळे आगामी सत्ता वाटप आणि जबाबदाऱ्यांवर या आकड्यांचा काय परिणाम होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।